मित्रांनो, मी विपुल चौधरी. आज सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे. का मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बऱ्यापैकी एक चांगला मेसेज दिलेला होता आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की सध्या काही भागांमध्ये खूप चांगला पाऊस झाला, काही भागांमध्ये कमी पाऊस आहे आणि काही भागांमध्ये जर सांगायचं झालं तर अजून पावसाला सुरुवात नाही. अशा पद्धतीची संत्रा बागायतदारांची सिच्युएशन आहे, कंडिशन आहेत. कारण की सांगायचं झालं 75% जरी म्हटलं, त्याहीपेक्षा जास्त म्हटलं 80% शेतकऱ्यांनी बागा मृगावर सोडलेल्याच आहे. जरी अंबी आहे पण तरीही मृगाचं नियोजन करू ही प्रत्येकाला आशा आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने बागा त्या पद्धतीनं ट्रेसवर सोडलेल्या होत्या. परंतु काही भागांमध्ये पाऊस बऱ्यापैकी झाला आणि आज शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न पडला की बऱ्यापैकी पाऊस झाला आणि आता खालचं पाणी द्यायचं की नाही द्यायचं. मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की कालपासून थोड्या प्रमाणात टेम्परेचरमध्ये चांगल्या पद्धतीपैकी वाढ आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये झाड जरी ॲक्टिव्ह झालं, झाड पूर्णतः स्टॉप राहते, कारण झाड प्रोसेस करत नाही. हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून माझ्या हिशोबानं जर तिथं 2-4 दिवस अजून वेट केला, आपण 4 दिवस वेट करा. 4-5 दिवसात वरचा पाऊस माहिती पडते येते की नाही येत. त्या अनुषंगानं तुम्ही समोरचं नियोजन करा. आपल्या बागेचा बारकाईनं अभ्यास करून तिथं पाण्याचं व्यवस्थापन करा आणि त्या पद्धतीने तिथं योग्य नियोजन करा. विषय असा होईल, नाहीतर आपण खालचं पाणी देऊ, अजून वरचं पाऊस येईल, ॲक्सिस नायट्रोजन होईल, झाड नवतीवर धाव घेईल. म्हणून त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार करून तिथं व्यवस्थापन करा. प्रत्येक वर्ष सारखं नसते. एक वर्ष झालं होतं खालचं पाण्यावरच बागा बऱ्यापैकी निघाल्या होत्या, परंतु त्या वर्षी जर तुलना केली वातावरण पूर्णतः ढगाळ होतं. परंतु आज जर आपण कंडिशन सिच्युएशन पाहिली तर आज ती परिस्थिती नाही, कारण की 2 दिवसापासून टेम्परेचरमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ आहे. म्हणून ह्याही गोष्टी कुठंतरी लक्षात घेऊन त्या गोष्टीचं बारकाईनं विश्लेषण करून त्या गोष्टीचं बारकाईनं तिथं अभ्यास करून तिथं तुम्ही त्या पद्धतीचं नियोजन करू शकता. तुम्हाला खतं टाकायची असेल तुम्ही खतं टाकू शकता, काही फरक पडत नाही. फक्त नत्र सोडून युरियासारखं खत देऊ नका. म्हणजे कारण की युरिया असा विषय आहे की याचं हवेत रूपांतर लवकर होते पाण्याच्या संपर्कात नाही आलं तर. बाकी कुठल्याही खताचा हवेत रूपांतर होणार नाही, कारण की दाणेदार खतं हे जिप्सन बेस असतं आणि जोपर्यंत जिप्सन हे पाण्याच्या संपर्कात येणार नाही तोपर्यंत त्याचं डिझॉल्युशन होत नाही. म्हणून त्या पद्धतीने तिथं योग्य ते व्यवस्थापन नियोजन करा आणि तिथं त्या पद्धतीनं उपाययोजना करून तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन मृगाचं सुद्धा करू शकता. मी अंबियाचं तुम्हाला सांगितलं, मृगाचं सुद्धा सांगितलं. आणि झाडाला ट्रेसमध्येच ठेवा. अति ट्रेस असेल हलकं झाडाला पाणी द्या, पण झाड जेवढं ट्रेसमध्ये राहील तेवढं चांगलं राहील. कारण की ट्रेसमध्ये झाड हे असताना फळ हे पूर्णतः नरम आल्यासारखं होतं, म्हणजे जेणेकरून तिथं क्रॅकिंगचा इश्यू येणार नाही, झाड फायटोथोराला ग्रसित पडणार नाही आणि पावसाळ्यामध्ये कॉकबन सारखे जे प्रॉब्लेम आहे त्यालाही त्या एवढ्या प्रमाणात झाड बळी पडणार नाही. हा त्यामागचा योग्य मार्ग आहे. का त्या पद्धतीनं तिथं बारकाईनं नियोजन ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही योग्य ते व्यवस्थापन करू शकता असं मला वाटतं. म्हणून या पद्धतीने नियोजन करून त्या पद्धतीने शेती करा आणि तिथून एक योग्य मार्ग आपल्याला मिळू शकते. अशा पद्धतीची आज खरोखर गरज आहे आणि शेतकऱ्यांनी सांगितल्या पद्धतीनं आपण दरवर्षी सांगत आहोत त्या पद्धतीनं नियोजन करतोय आणि त्या पद्धतीने योग्य नियोजन मला तरी असं वाटते का करावं आणि त्याचा एक वेगळा आपल्याला त्याचं इनपुटही आपल्याला तिथं दिसून येईल. कारण की यावर्षी काही सौदे बऱ्यापैकी चांगल्या भावांनी होत आहे, परंतु आज किती काही म्हटलं तर हे अंदाजी सौदे आहे. म्हणून त्या अनुषंगानं समोर काय होईल हे सध्या काहीच सांगू शकत नाही. म्हणून त्या पद्धतीनं नियोजन ठेवा. फळ हे पतल्या कातडीचं आणि मला चमक कशी राहील याच्यावर भर द्या. अति खर्च माझ्या हिशोबानं टाळा, जेणेकरून कमी खर्चातच आपल्याला संत्र्याचं नियोजन चांगलं करता येते असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीनं नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गही काढता येतं. अशा पद्धतीने त्याचं करा. चुनखड जमीन असेल, चुनखड जमिनीविषयी सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का त्या जमिनीला शक्यतो उकरू नका. त्या जमिनीला ज्या अवस्थेमध्ये पडला त्या अवस्थेमध्ये ट्रेस घेऊन घ्या, कारण चुनखड जमिनीला जर उखरलं तर झाड न्यूट्रिशन पूर्णतः फिक्सिंगमध्ये जातं. आधीच त्या जमिनीमध्ये न्यूट्रिशन शक्यतो जास्त प्रमाणात फिक्सिंगमध्ये असतं
आणि त्याची जर अजून उकल केली तर पूर्ण न्यूट्रिशन फिक्सिंगमध्ये जाईल. म्हणून त्या अनुषंगानं तिथं त्या पद्धतीने नियोजन करा. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माती परीक्षण यावर्षी केलं, तर त्या पद्धतीनं तुम्ही खताचे डोसेस द्या किंवा तुमच्या पद्धतीने दरवर्षी देता त्या पद्धतीनं व्यवस्थापन करा. मेन भर हा फॉस्फरसवर ठेवा आणि त्या अनुषंगाने तिथं व्यवस्थित आपल्याला नियोजन करता येईल. आणि पुढचंही नियोजन आपण त्या पद्धतीनं करूच. आणि सध्या जी सिच्युएशन आहे, सध्या जी क्लायमेट कंडिशन आहे, या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद.